बदनापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील 12,500 विद्यार्थी अद्याप गणवेशापासून वंचित असून शिक्षण विभागाने गणवेशाची मागणी नोंदवून देखील प्रशासन स्तरावरून नवीन गणवेश मिळाले नाहीत। गणवेश मिळाले नसले तरी बूट, मोजे यांचे पैसे शाळांना प्राप्त झाले असून मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीकडून याची खरेदी करून विद्यार्थ्यांना हे साहित्य देण्यात येत आहे। 15 जून पासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली। शाळेच्या पहिल्याच दिवशी बदनापूर तालुक्यातील 157 शाळांमध्ये प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। विद्यार्थ्यांना गोड खाऊ देत विद्यार्थ्यांच्या मिरवणुका काढत स्वागत करण्यात आले। पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे देखील वाटप करण्यात आले। मात्र तालुक्यातील 12,500 विद्यार्थ्यांना अजूनही नवीन गणवेश मिळाले नाहीत। नाव काय बेटा? अनुराधा कैलास मंदर। कितवीला आहे तू? वर्ग 8वी। तुला गणवेश मिळाला का? नाही। मी जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेतो। मला अजून गणवेश नाही मिळाला। आता 15 ऑगस्ट येणार आहे। मग कसं स्वातंत्र्य दिन साजरा करणार? गणवेश आहे का तुला? जुना गणवेश आहे? हा, जुना गणवेश आहे सर। जुना गणवेश साजरा करणार नाही सर। शिक्षकांना कळवलं का गणवेश का नाही मिळाला? नाही सर अजून। पण आले की आम्ही लगेच आज शाळा सुरू होऊन किती दिवस झाले? जवळपास विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला पाहिजे ना? हो, मिळतील ना, 15 वर्ष अगोदर मिळतात। आता मिळेल जाईल ना? पहिलं सुरुवातीला गणवेश अगोदर दिला जात होता, शाळा सुरू झाली की लगेच बजेट आलं की आम्ही रेडीमेडच आणतो दुकानामध्ये। अच्छा, मिळालं पाहिजे लवकरात लवकर, ही तुमची मागणी आहे। पालकांची काही मागणी आहे? मिळतोच। नाही, पालकाची काय मागणी आहे? पालकांची काही मागणी असते आम्ही सर्व पुरवतो त्यांना। अच्छा, गणवेश पुरवतो, पुन्हा दुपारचं भोजन असतं, मध्यान्ह भोजन आणि बुधवारी अंडे असतात। यंदा शासनाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक राज्य एक गणवेश अशी निर्णय शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थेने घेतलेला आहे। परंतु शाळा सुरू होऊन 1.5 महिना उलटलेला आहे, परंतु अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही। जवळपास 1ली ते 8वी या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश घेण्याचा निर्णय घेतला, परंतु आता काही दिवसानंतर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे आणि त्याच विद्यार्थ्यांना गणवेश नाही। मग जुन्याच गणवेशावर स्वातंत्र्य दिन साजरा करायचा का, हा प्रश्न आता पालकांना पुढे घेतलेला आहे। प्रतिनिधी किशोर शिरसाट, NTV न्यूज मराठी, बदनापूर, जालना।